एक महत्त्वाची बातमी येते। मसूद अझहरचा भाऊ इब्राहिमनंच पुलवामा कट रचल्याची माहिती समोर येते। इब्राहिम हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा लहान भाऊ आहे। त्यानं ओमर आणि इस्माईल या दोघांसह हा कट रचला अशी अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। 1999च्या विमान हायजॅक प्रकरणातही त्याचा सहभाग होता। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, इब्राहिम अझहरनं पुलवामा हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। बरोबर आहे। पुलवामा जी घटना झालेली आहे त्या घटनेचा खरा मोरक्या कोण होता, खरा मुख्य सूत्रधार कोण होता याची माहिती पुढे आलेली आहे। मसूद अझहरचा लहान भाऊ जो आहे इब्राहिमने हा कट रचल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख आहे मसूद अझहर त्याचा हा लहान भाऊ आहे। इब्राहिम असगर असं त्यांना ओळखलं जातं आणि त्या नावाने ओळखलं जातं। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं पाकिस्तानामध्ये असलेल्या जैश ए मोहम्मदची जी दहशतवादी संघटना आहे त्याचा संपूर्ण हात या पुलवामा दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये आहे अशी माहिती पुढे आली होती। त्यानंतर ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये इब्राहिम, ओमर आणि इस्माईलने या संपूर्ण कट पुलवामाचा कट अंमलात आणलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी रसद पुरवणे, शस्त्रास्त्र पुरवणे, स्फोटक पुरवणे, रूट तयार करून देणे, मॅपिंग तयार करून देणे, हे सगळं जे त्याचा प्लॅन तयार करण्याची जबाबदारी ही मसूद अझहरचा लहान भाऊ जो आहे इब्राहिम याच्याकडे होती आणि इब्राहिमने त्यामध्ये रचल्याची माहिती प्राप्त झाली आहे आणि यानंतर आता त्या दिशेने तपास सुरू झालेला आहे। खास करून ज्या पद्धतीने एनआयए तपास करत आहे या संपूर्ण भ्याड हल्ल्याचा आणि ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जवळपास 200 किलोच्या जवळपास स्फोटके एखाद्या गाडीमधून कसे वाहून नेल्या जाऊ शकतात हे अत्यंत या संदर्भात माहिती आणि सोबतच ज्या पद्धतीनं पाकिस्तानातून आणि अफगाणिस्तानातून नेपाळ मार्गे भारतामध्ये जे स्फोटक आलेले आहेत ते त्याचा मार्ग कसा होता, कुठल्या दिशेने आला, कोणी पोहोचवले, कोणाकडे ठेवण्यात आले, या सगळ्याची माहिती या संपूर्ण आता यांना या दिशेने करत आहे। पण महत्वाचं म्हणजे आता कट उघडकीस झालेला आहे। तर जी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे की मसूद अझहर जो सध्या याच्या रुग्णालयात त्यांनी हा रुग्णालयाच्या माध्यमातून हा पाकिस्तानमध्ये जो रुग्णालयात आजारही आहे आणि तो यामध्ये उपचार घेतो असं त्याचं बोललं जात आहे। पण तो त्याच्या भावाने ज्या पद्धतीने हा कट रचला त्याच्या मागे आता संपूर्ण एनआयए त्या दिशेने तपास करीत आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत ही माहिती दिल्याबद्दल। मसूद अझहरचा भाऊ इब्राहिमनंच पुलवामा कट रचल्याची माहिती समोर येते। इब्राहिम हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख अझहरचा भाऊ आहे।